की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो, मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो, तो माझा महाराष्ट्र, तो माझा मुंबईकर एवढा निष्ठुरपणे, एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही। ठीक आहे, हार जीत होत असते, पण मुळामध्ये हा विजय, जसा पराभव आम्हाला धक्का देणार होता तसा विजय सुद्धा भाजपच्या अनेक लोकांना अजून पचत नाही की आपण जिंकलो कसे। काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे, ईव्हीएमचा तर नक्कीच आहे, पण एक साधा प्रश्न आहे की ज्या अमित शहानी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून 2.5 वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती घटनाबाह्य सरकार लादलं, ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातातून सुटू देतील? एक तर महाराष्ट्राने मोदींच्या अश्वमेधाचं गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं, तो फटका अजून त्यांच्या वर्मी जो घाव बसले त्यातनं अजून ते उठत नाहीये। आणि त्यांना पक्क माहिती होतं की ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातातून जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे। जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं तुम्हाला दिसलं असतं। ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे। जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं तुम्हाला दिसलं असतं। ही महाराष्ट्राची ताकद आहे। आणि पहिल्या प्रथम जरा अमित शहांचा थोडासा घ्यायलाच पाहिजे। उद्या परत येत आहेत, कुठे मालेगाव मध्ये जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत, काय काय बोलून गेल्यात, काल काय बोलले त्याचा मी आज समाचार घेईन, उद्या काय बोलला त्याचा मी परवा समाचार घेईन, पण समाचार मी घेणार, मी नाही सोडत। कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेम